नमस्कार मित्रांनो, 14 जून दिवशी होणाऱ्या MPSC कंबाईंड ग्रुप बीच्या एक्झामसाठी तुम्हाला जर भूगोल या विषयासाठी पैकीच्या पैकी मार्क हवे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की बघायला हवा. पूर्ण व्हिडिओ बघायला हवा. फक्त 3-4 मिनिटाचा व्हिडिओ असेल जास्तीत जास्त. तर हा व्हिडिओ फक्त बघून जावा, तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर सुरू करूया आपण पहिल्या प्रश्नाला. तर आपण PYQमधले काही प्रश्न घेणार आहोत ज्याचे जास्त चान्सेस आहेत की एक्झाममध्ये येण्याचे, हे आपण प्रिडिक्शन केलेलं आहे. तर तुम्ही पहिला प्रश्न बघू शकता. महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. तर या प्रश्नाचं सरळ उत्तर आहे 2. अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव रांगा. प्रश्न दुसरा. खालील विधानाची सत्यता तपासा. विधान अ. महाराष्ट्र पठाराचा बहुतांश भाग बेसाल्ट खडकांनी बनलेला आहे, म्हणजे व्यापलेला आहे. विधान ब. महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या सिंचनाने झालेली आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अ आणि ब दोन्ही सत्य आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील विधानाची सत्यता तपासा. विधान अ. कोकणाचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहे. विधान ब. महाराष्ट्र पठाराचे हवामान ही उष्ण, असम आणि दमट आहे. तर दोन्ही विधान चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघूया. हा आयोगाचा एकदम भारी प्रश्न आहे. तर जोड्या लावायची आहेत. नांदेड, जालना, बुलढाणा, यवतमाळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तर आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 5. तर घाटांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. मला उगाच व्हिडिओ लांबवायचा नाही, त्यामुळे तुम्ही ऑप्शन स्वतःच मॅच करून घ्या. रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर बघूया प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिला. मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. दुसरा. एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळतात. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. चला बघूया प्रश्न क्रमांक 8. येथे सुद्धा आपल्याला जोड्या लावायचे आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर आता बघूया प्रश्न क्रमांक 9. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. हा प्रश्न जास्तीत जास्त चान्सेस आहे की एक्झामला पडू शकतो. तर आपल्या ह्या लेक्चरचा शेवटचा 10वा प्रश्न बघूया. सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि हे प्रश्न मोस्टली एक्झामला येण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला जर एक्झामला गणितला आउट ऑफ मार्क पाडायचे असतील तर आमच्या चॅनलवरचे सगळे गणितचे व्हिडिओचे प्लेलिस्ट बघा. तुम्हाला नक्कीच गणित या विषयाला सुद्धा आउट ऑफ मार्क पडू शकतात. फक्त एकदा बघून तरी बघा. आणि तुम्हाला बाकी विषयाचे सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा.